कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रणाली आणि दीपक, स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये। काय आजचा विषय काय होता? आजचा विषय माझा पहिलं प्रेम पहिलं प्रेम। वा, काय ते व्यक्त इंटरेस्टिंग करून टॉपिक। घ्यायचं होतं बरं. लोकांकडून। सो करूया सुरुवात। ओके, घेऊन आलो आहे एक नवीन विषय जो आहे थोडा गंभीर, थोडा इमोशनल आणि अविस्मरणीय। म्हणजेच आपलं पहिलं प्रेम। काय असतं आपलं पहिलं प्रेम? खरंच लोक विसरतात का आपल्या पहिल्या प्रेमाला? तर चला बघू आपल्या मुंबई सिटीत काय म्हणणं आहे लोकांचं या पहिल्या प्रेमाबाबत। इंटरेस्टच नाही प्रेम मध्ये। इंटरेस्ट नाही असं का? ओनली फोकस ऑन गोल्स। पहिलं प्रेम तर नाही झालेलं, कारण आणि आता अजूनपर्यंत मी पण अनमॅरिड आहे। बोला। इकडे लोक प्रेमाबद्दल बोलायला सुद्धा लाजतात। आपने कभी पहले प्यार किया? नहीं। तुमने? हाँ। कब से हुए आपसे प्यार? 8th क्लास से। फिर बाद में? उसके बाद हमारा 12th में ब्रेकअप हो गया क्योंकि उसको अपने करियर पे फोकस करना था। आपल्याला भरपूर लोकांशी बोलणं झालेलं आहे या धगधगत्या सिटीत, या बिझी सिटीत, की नेमकं पहिलं प्रेम काय असतं। आता वळूयात आपल्या फेवरेट सेगमेंटकडे, मेन्शन न्यू स्टॉप। बघूयात काय आहे ब्रोसच्या मनात आणि ग्लॅमरच्या घरात। पवनराव म्हणतात की गावाकडे पण आहे पिल्लू, मग ऐश्वर्या सोबत का करतात गुलू गुलू? इट जस्ट ब्लीच बेब असं म्हणत ऐश्वर्या रमली आपल्या डिलुलू लँड मध्ये। ऐश्वर्याच्या बोलण्याला कंटाळून पवनराव म्हणाले, ग बस, नाहीतर डुकरासारखं पाय बांधून ठेवीन तुला। अशाच बदलत्या घडामोडी अपडेट बघण्यासाठी पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम पडभावा प्रेमात। कारण जेव्हा आपण न्यूज अँकर असतो, मला वाटतं तू बघतोस की जे आपण असं स्ट्रेट असलं पाहिजे, आपला कॉन्फिडन्स आपल्या बॉडी लँग्वेजमधून कळत असतो। तेव्हा थोडंसं हे केलंस तर मला वाटतं की तो एक खूप चांगला न्यूज अँकर सुद्धा होऊ शकशील। वाव। बातमी बी बघितली मी, पण सामने नव्हतं पाहायला बा। आता म्हटलं काय टीव्हीत आहे, ते टीव्हीत दिसतं पाहायचं, काय निघून जायचं पाहायचं, पण ते कसं करत होते ते नव्हतं माहिती आम्हाला। अर्जुन, टेन्शन टेन्शन नाही मग। नाही, टेन्शन ना, गुड। तुमचा टॉपिक काय होता? गर्लफ्रेंड की बेस्ट फ्रेंड, लग्न संस्था। लग्न संस्था। आमचा जो मुद्दा आहे तो आहे मोबाईलचा अतिवापर करणे। आज आपलं टॉपिक आहे चंद्रावरती पाणी। स्टार्ट 3, 2, 1। चंद्रावर पाण्याचा शोध, याच्यावरती लोकांची प्रतिक्रिया काय आहे तर बघूया ह्या व्हिडिओमध्ये। आपल्या सायंटिस्टनी चंद्रावर पाणी खोदलेलं आहे, तर तुमचं मत काय आहे त्याच्यावर? चांगली गोष्ट आहे म्हणजे। नाही बाबा, मला नाही सांगता येणार। आज माझ्या पोटामध्ये अन्न नाही आणि तुम्ही चंद्रावरती पाणी मिळालं हे जर प्रश्न मला विचारलं तर मला त्याच्याशी काय मतलब नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।